आलेल्या 4 ग्रामपंचायतीचा जो मिक्स स्वरूपातला जो कचरा आहे तो इथं कंटिन्यू जळत आहे आणि या जळल्यामुळे आणि जो जमिनीतल्या पाण्याचा जो स्रोत आहे तो पूर्णपणे दूषित होत आहे। नगर परिषद चाकण मध्ये सेग्रिगेशन होत होतं, परंतु त्या सेग्रिगेशनमध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या किंवा काही परिसरात पाहिजे त्या प्रमाणात आम्हाला रेस्पॉन्स मिळत नव्हता। नंतर मग आम्ही चाकण नगर परिषद येथे टेनोको ऑटोमॅटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या CSR फंडाअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपलं काम असणाऱ्या कार्पे एजन्सी या संस्थेशी टायअप केलं आणि त्या टायअप नंतर असं लक्षात आलं की संस्था अतिशय कार्यक्षमपणे काम करते। चाकण नगर परिषदेने टेनोको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व कार्पे संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आमचं चाकण कचरामुक्त चाकण निरोगी चाकण अशी मोहीम राबवण्यात आली पूर्ण शहरामध्ये। कार्पेने तयार केलेल्या बॉटम पद्धतीचा अवलंब करून एक नियोजन आराखडा तयार करून घनकचरा व्यवस्थापन वर्गीकरण जनजागृतीला सुरुवात करण्यात आली। स्वच्छता क्वीन, होम कंपोस्टिंग कार्यशाळा, घंटागाडीला त्या प्रकारे सेटअप लावण्यात आला आणि त्यामध्येच वर्गीकृत कचरा स्वीकारला जाईल याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरती आपण वॉल पेंटिंग्स इनोव्हेशन्स तयार केलेले आहेत। उघड्यावर कचरा पडणारी ठिकाणे त्या ठिकाणी सुशोभीकरण करून आणि नागरिकांमध्ये उघड्यावर कचरा फेकण्याचे दुष्परिणाम कसे असतात या प्रकारे त्यांना समजून सांगून ती ठिकाणे कायमस्वरूपी बंद केलेली आहेत। कार्पे संस्थेने कर्मचाऱ्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन केलं, त्यांचं प्रशिक्षण घेतल्यामुळे त्यांची काम करण्याची जी इफिशियन्सी आहे ती वाढली। आता आम्हाला पहिल्यासारखं कचरा जास्त प्रमाणात झाडायला पण मिळत नाही, कारण ते आता 2 ट्रॅक्टर ऐवजी 1 ट्रॅक्टर आता भरत आहे। कार्पे संस्था या आल्यापासून आम्हाला हँड ग्लोव्स, मास्क, कॅप, ॲप्रॉन ह्यांचीही सोय आम्हाला मिळाली आहे। तसंच नगर परिषदेच्या घंटागाड्यांचा पूर्वीचा जो रूट मॅप होता त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेत। घंटागाडीचे रूट आहे ते मग आता ओव्हरलॅप होत नाही किंवा रिपीट ट्रिप करावी लागत नाही घंटागाडीची। आणि आता जो पूर्वी जे काही आम्हाला म्हणजे कचऱ्यासाठी जो त्रास होत होता तो आता काही होत नाही, कारण गावकरी वगैरे आहेत ते ओला कचरा सुका कचरा त्यांच्या पद्धतीने घरूनच व्यवस्थित वेगळा करून आणत आहेत। बराचसाच आमचा वेळ कमी झालेला आहे, त्रास कमी झालेला आहे। हानिकारक कचरा वेगळा येत नव्हता, आता त्यांनी सेटअप लावून दिला त्यामुळे हानिकारक कचरा व्यवस्थित येत होता आम्हाला। या कार्पेच्या प्रतिनिधींनी खूप मोलाचं सहकार्य केलं। गल्ली बोळातील नागरिकांना माईकद्वारे एकत्रित आणलं, कचऱ्याचं वर्गीकरण कसं करायचं ते हाताने त्यांनी प्रत्यक्ष दाखवलं, नागरिकांचं प्रबोधन झालं आणि आता आमच्या गल्लीमध्ये 98% कचऱ्याचं नियोजन झालेलं आहे, कुठेही कचरा दिसत नाहीये। आज आपणास कचरा वर्गीकरण बाबत पूर्ण माहिती दिली जाणार आहे। कंपोस्टिंग करण्याबाबत सुद्धा प्रशिक्षण दिलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं बऱ्याच ठिकाणावरून आम्हाला असे रिझल्ट मिळाले की लोक स्वतःहून तिथे कंपोस्टिंग करतायत। मी इथे कंपोस्टिंग एक्सपर्ट म्हणून काम करत असताना इथे जवळजवळ 80 नागरिकांना मी कंपोस्टिंगचं ट्रेनिंग दिले आणि ते लोक यशस्वीरित्या कंपोस्टिंग पण करू लागलेले आहेत। त्यामुळे काय झालेलं आहे की नगर परिषदेला जो कचरा वाहनाचा जो काही ताण आहे तो थोड्या फार का प्रमाणात होईना तर तो ताण कमी झालेला आहे। सुरुवातीचं जर चाकणमध्ये बघण्यात आलं तर आधी कचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत होतं। कार्पेने ही संस्था काढून त्याच्यानंतर कचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापन हे उत्तम रीतीने झालेलं आहे। इव्हन कार्पेंनी बऱ्याचशा प्रॉपर वेने नीट केले करून ते काम प्रभावीपणे करून देतात। ते लोकांना एक व्यवस्थित अवेअरनेस दिलेला आहे की कचरा वर्गीकरण का आवश्यक आहे आणि त्याचे काय फायदे आहेत। सफाई कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रॉपर पद्धतीने अवेअरनेस दिला गेला आहे। इव्हन त्यांना ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांना अवॉर्ड सुद्धा दिले गेले आहेत। माझा कधी घंटागाडीमध्ये कचरा नसतोच, फक्त असतो तर प्लास्टिकच्या पिशव्याच असतात। बाकी सगळं भाजी, फळांची साली वगैरे सगळं मी माझ्या त्या डस्टबिनमध्येच टाकत असते आणि खत तयार करते। आणि आत्ता विशेष म्हणजे झाडांना एवढी फुलं आली ते ना आणि फळं पण भरपूर येतात। वेळेत आमची घंटागाडी यायला लागली आणि कचऱ्याचं पण आम्ही वेगवेगळा करायला लागलो। आधी असंच टाकून द्यायचं, त्यांनी चौकशी केली म्हणजे तुम्ही एवढी छान झाडं लावताय तर तुम्ही खत का नाही तयार करत। मग त्यांनी खूप छान मला माहिती दिली आणि ओला कचरा घंटागाडीत न टाकता मी त्याच्यापासून खत तयार करायला लागले आणि झाडं पण माझी छान आली।
चाकण नगर परिषद आणि टेनेपो ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड CSR फंडातून जो काही कचरा वर्गीकरणाचं काम चाकण नगरपालिका एरियामध्ये चालू आहे, त्याच्यामध्ये कार्पे या संस्थेने खूपच चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. नागरिकांकडून कचरा वर्गीकरण झाल्याच्या नंतर ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती कशा प्रकारे केल्या जाते याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. सुका कचरा हा नगर परिषदेने तात्पुरत्या स्वरूपात पेज दिलेला होता. त्या ठिकाणी MRF सेंटर कशा प्रकारे असावे व त्या ठिकाणी कशा प्रकारे कचरा वर्गीकरण केले जातो, त्यामध्ये सुक्या कचऱ्याचे जे काही प्रकार आहेत ते दाखवण्यात आले व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सॉर्टिंग केल्याच्या नंतर आपण त्या कचऱ्याचं वजन घेतो. वजन घेतल्याच्या नंतर पूर्ण कंपार्टमेंट लावलेले आहेत. त्या कंपार्टमेंटनुसार आपण तो कचरा स्टोअर करतो. स्टोअर झाल्याच्या नंतर स्क्रॅप डीलर किंवा भंगारवाल्याला आपण तो देऊन टाकतो. नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि कचरा ओला सुका कचरा वेगवेगळा होत आहे. यामध्ये टेनेको इंडिया लिमिटेड व कार्पे संस्था यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. त्यांच्या मदतीने चाकण नगर परिषदेचे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये रँकिंगमध्ये नक्कीच त्याचा उपयोग होणार आहे. चाकण नगर परिषदेच्या वतीने कार्पे संस्थेचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आमचं चाकण कचरा मुक्त चाकण, निरोगी चाकण, आरोग्य संपन्न चाकण. आमचं चाकण निरोगी चाकण, कचरामुक्त चाकण.